आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। पेन तालुक्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्गुण हत्या केल्याप्रकरणी आरोपी आदेश पाटील यास जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी जन्मठेप व 5,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। पेन तालुक्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती। 20 डिसेंबर 2020 ही घटना घडली होती। जिल्हा पोलिसांनी आरोपी आदेश पाटील याला अटक केली। आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता। पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले। याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात 3 वर्षापासून खटला सुरू होता। जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली। दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे। या खटल्यातील आरोपी आदेश पाटील याच्यावर दोष सिद्ध झाले। सोमवार दिनांक 18 जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस राजदेकर याच्या न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडताना आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली। त्यामुळे न्यायालय आरोपीस कोणती शिक्षा देते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। बुधवार दिनांक 20 जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस राजदेकर शिक्षा सुनावली। न्यायालयाने आरोपी आदेश पाटील यास भारतीय दंड संहितेचे कलम 367 ए 376 ए 376 AB तसेच पोक्सो कायद्याचे कलम 6 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व 5,000 रुपये दंड, जर दंड भरला नाही तर आणखी 6 महिने कारावास अशी सुनावली। या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट भूषण साळवी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अलिबाग।